महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। फुलंब्री तालुक्यात हजारो विहिरींची कामे अपूर्ण, सिंचन विहिरीचे नवीन प्रस्ताव थांबविल्याने शेतकरी संतप्त। पडक्या विहिरी, गोठ्याचे नुकसान भरपाई मिळेना। फुलंब्री तालुक्यात सध्या 3265 विहिरींची कामे अपूर्ण आहेत। मागेल त्याला विहीर या धोरणानुसार शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी पूर्वी 4 लाख तर एप्रिल 2024 पासून 5 लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत तालुक्यात 2052 सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली असून अर्ध्याहून अधिक विहिरींची कामे अपूर्ण आहेत। अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण करा, त्यानंतरच नवीन विहिरींना मंजुरी देण्यात येईल अशी भूमिका घेत शासनाने नरेगाचे पोर्टलच लॉक केले। त्यामुळे यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नरेगा सिंचन विहिरींचे नवीन प्रस्ताव स्वीकारणे बंद करण्यात आले। त्यामुळे नवीन विहिरींचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे। एप्रिल महिना अर्धा संपलाय, तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विहिरींचे प्रस्ताव स्वीकारले जात नाही। नवीन विहिरींचे प्रस्ताव स्वीकारावेत अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। कामांच्या टप्प्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, मात्र काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे अनुदानही रखडले आहे। काही शेतकऱ्यांनी अनुदान घेतले पण पुढे विहिरीचे काम थांबविले, त्यामुळे अपूर्ण विहिरींची संख्या वाढत गेली। परिणामी शासनाने नवीन सिंचन विहिरींचे प्रस्ताव अपलोड करणारे पोर्टल लॉक केले। त्यामुळे नवीन सिंचन विहिरीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। पावसाळ्यात विहिरीचे गोठ्याची नवीन नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही। आज खरं तर फुलंब्री तालुक्यातील अनेक समस्या माझ्या शेतकरी राजाच्या बनलेल्या आहे। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून 2022 तर 2023-24 व 25-26च्या एमर्जन्सी माध्यमातून शेतकऱ्यासाठी विहीर असो की गाय गोठा असो किंवा शेततळे असो की अनेक योजना या पंचायत समितीपाशी फक्त ठप्प होऊन पडलेल्या आहे। मित्रांनो, अनेक वर्षापासून शासनाने माझ्या शेतकरी राजाला विहिरीची तांत्रिक मान्यता दिली व गोठ्याची तांत्रिक मान्यता दिली, पण अद्यापर्यंत कुठेही या पंचायत समिती फुलंब्री येथे आले असतात, विचारपूस केले असतात, इडले BDO सांगतात, इडले इंजिनियर सांगतात की काम चालू करू। पण मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून माझ्या शेतकरी राजाचा प्रश्न हा पेंडिंगच राहिलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून माझ्या शेतकरी राजाने व्याजाने कर्ज काढून माझ्या शेतकरी राजाने त्याचं विहीर काम पूर्ण करायचं काम पूर्ण केलं आहे। काही शेतकऱ्याचे गाय गोठी पूर्ण झाले आहे, तर काही शेतकऱ्याचे शेततळे सुद्धा पूर्ण झाले, पण या शासनाकडे अद्यापर्यंत माझ्या शेतकरी राजाला देण्यासाठी पैसे नाही। गेल्या इलेक्शन आलं की शासन सांगतं, शासन आपल्या दारी आणि अनेक उपक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्या शेतकरी राजाची दिशाभूल करण्याचं काम हे शासन करीत आहे। 2024च्या फायली मंजूर आहे, 2022च्या विहिरीच्या फायली मंजूर आहे, पण अद्यापर्यंत त्या फायलीचं 1 रुपयासुद्धा मास्टरचं काम या इंजिनियरने आणि रोजगार सेवकांनी काढले नाही। होतं काय मित्रांनो, एकीकडे शासन वर्क ऑर्डर त्यावेळेस सांगतं की ही वर्क ऑर्डर घ्या आणि 6 महिन्याच्या आत काम पूर्ण करा, पण इथं कुठलाही BDO असो की BDO मॅडम असो हे कोणत्याही रोजगार सेवकला आदेश देत नाही। कारण की ज्यावेळेस माझ्या शेतकरी राजाची फाईल मंजूर होती त्यावेळेस ते काम पूर्ण करण्याचं काम हे रोजगार सेवकाचं असतं, पण या कामाकडे इंजिनियरसुद्धा एक फोन केल्याशिवाय त्या शेतकरी राजाचं जिओ टॅग विहिरीचं काम पूर्ण करीत नाही। आता मुख्यमंत्री साहेबांनी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भरमसाठ नुकसान भरपाईचा पैसा उपलब्ध केला होता, पण या पंचायत समिती आम्हाला सुद्धा लाज वाटते। या पंचायत समितीची गेल्या अनेक वर्षापासून या पंचायत समितीला माझ्या शेतकरी राजाचा निधी पडून होता, पण यांच्या हलगर्जीपणामुळं मार्च महिन्यामध्ये यांनी ते माझ्या शेतकरी राजाचे नावं प्रस्ताव तयार करून हे कलेक्टर ऑफिसला पाठवले पाहिजे होते, पण या इंजिनियरच्या हलगर्जीपणामुळे ते आत्तापर्यंत नावसुद्धा पंचायत समितीमध्ये पडून राहिले। तो शेतकरीसुद्धा त्या पैशापासून वंचित राहिला, हे कुठेतरी बदललं पाहिजे। मित्रांनो, या पंचायत समितीमध्ये रोज लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होतो, याच्यावर सुद्धा आळा बसला पाहिजे। सन्माननीय सभापती महोदय यांच्या संग आम्ही प्रहारच्या माध्यमातून चर्चा केली, त्यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसामध्ये तुमचे पूर्ण कामं मार्गी लावू। मी इडून सभापती महोदय व पंचायत समिती BDO यांना विनंती करतो आणि चेतावणी सुद्धा देतो। माझ्या शेतकरी राजाचे
8 दिवसामध्ये जर काम पूर्ण झालं नाही तर तुमच्या कार्यालयाला कुलूप लावल्याशिवाय आम्ही प्रहार सैनिक शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.